आणि मी झोपलेलो असताना यांनी मला सांगितलं, साहेब असं असं आपल्याला करायचं. मी म्हणलो ओके, उद्या मीटिंगला येतो. जेव्हा मी या बुद्ध विहारामध्ये मीटिंगला बसायचो, मला मांडी घालायला जमत तसे पाय लांबून बसायचो. परंतु मनामध्ये इच्छा होती की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं. ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचं मी काहीतरी ऋण परत केलं पाहिजे. त्यामुळे तेव्हापासून बरीचशी मंडळी, आज आपण विचार केला तर बहुजन समाजाचा अर्थ होतो साळी माळी तेली तांबुळी आगरी भंडारी ढोर चबार कुंभार बार, जे 45% वर्ग आहे त्या वर्गामधून आपण एक आहोत. आणि हे काम करत असताना आपल्या सगळ्यांचा विचार करून 2021 मध्ये वैराट सरांनी, शिंदे साहेबांनी यांनी सगळ्यांनी संकल्पना मांडली की समाजाचा पैसा समाजामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे विकणारा आपला समाज पाहिजे, विकत घेणारा आपला समाज असला पाहिजे. म्हणजे ही साखळी आपली चालली पाहिजे. उदाहरण म्हणून सांगतो, त्यांनी मला काय उदाहरण सांगितलं की इंगोले साहेब, जेव्हा एखादी नदी वाहते आणि नदी वाहत असताना नदीच्या या बाजूला सुजलम सुफलम लोक आहेत, नदीच्या वरच्या बाजूला आपला समाज आहे की त्यांच्याकडे आपलं पाणी जातच नाही. पण त्यांनी सविस्तर 1-2 तासामध्ये आम्हाला सर्व सांगितलं. फार चांगलं वाटलं, व्यवस्थित वाटलं. कामाला सुरुवात केली. परंतु आयने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही अनुभव कटू, काही जोडू, हे सर्व करत 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 आम्हाला जवळजवळ 4 वर्ष निघून गेली. 4 वर्ष गेल्याच्या नंतर 5व्या वर्षी आम्ही संस्था रजिस्टर करायला सुरुवात केली. 5व्या वर्षी संस्था रजिस्टर झाली आणि संस्था रजिस्टर झाल्यानंतर आमचं काम थोडंसं सुरू झालं आणि मुलुंडला काळा गणपतीच्या कोर्टाच्या बाजूला ऑफिस सुरू केलं. त्यानंतर दुसरं ऑफिस आम्ही सुरू केलं डंपिंग रोडला. डंपिंग रोड मध्ये तर समाज बांधवांना आलेल्या भगिनीने सांगतो, आज आपल्या संस्थेकडे आयले साहेबांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे 650 ते 700 शेअर होल्डर आहेत. तर शेअर होल्डर आपण कसे घेतलेले आहेत, 1000 रुपये शेअरचे आणि 100 रुपये आपली फी भरून असे 1100 रुपये फी आपण सर्वांनी घेतलेले आहे. आणि या सर्वांचे पैसे आपल्या मुंबई बँकेमध्ये जमा आहेत. कुठल्याही पैशाला आपण हात लावलेला नाहीये. तात्पुरतं आपण या संचालकाच्या पैशावरती आम्ही छोटासा 1-1.5 लाखामध्ये डंपिंग रोडला तात्पुरतं एक दुकान सुरू केलं आहे. की कारण माझ्या बापाने कधी किराणा दुकान चालवलंच नाही, माझ्या आजोबाने कधी किराणा दुकान चालवलं नाही, माझ्या समाजाने कधी किराणा दुकान चालवलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की व्यवसाय आमचे लोक कधी करतच नाही. आमच्या लोकांना एकच माहिती, शिकायचं, मोठं व्हायचं आणि नोकरी करायची. नोकरी झाल्यानंतर काय होतं माहिती का, की आपला पैसा, मला गृहीत धरा, समजा हेमंत गांगुडे साहेबांना महिन्याचा 80,000 पगार आहे. गांगुडे साहेबांना महिन्याचा 80,000 पगार आहे. परंतु महिन्याच्या शेवटी असा अडचण होते की शेवटचे 10 दिवस आमचे तंगीमध्ये जातात. एक उदाहरण सांगतो मला. मग आमचा पैसा जातो कुठे, तर आमचा पैसा जातो कुठं, वाण्याच्या घरात, वाण्याच्या दुकानात, मेडिकल मध्ये, कपडा दुकान, इतर खर्च, शॉपिंग, म्हणजे सगळा पैसा आपला सर्व उच्च वर्गाच्या खिशामध्ये जातो. मग हा सर्व विचार सर्व या समाज बांधवांनी, जे बसलेले लोक आहेत आपल्या, यांनी केला आणि आपला पैसा आपल्यामध्ये फिरला पाहिजे. कारण असं आहे की मागच्या काळामध्ये कोणी राज्य केलं आम्हाला त्याचं घेणं, पण आज जे राज्य करतात ते राज्यकर्ते लोकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामधल्या या खालच्या वर्गाने शाळा शिकू नये. 64,000 शाळा आपल्या बंद होणार आहेत. या ज्या शाळेमध्ये आपण बसतो ती पण महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळा हळूहळू करून बंद होणार आहेत. मग आज आपण मुंबईत राहणाऱ्या लोकांची परिस्थिती चांगली आहे, परंतु गावच्या लोकांची परिस्थिती अवघड आहे. 64,000 शाळा जर बंद झाल्या तर होईल काय. आपला समाज जेमतेम 10वी पर्यंत शिकेल. म्हणजे इथल्या व्यवस्था अशी आहे, या व्यवस्थेला हेच करायचंय की तुमची मुलं फक्त 10वी पर्यंत शिकली पाहिजे. म्हणजे त्यांना ड्रायव्हर, त्यांचे घर काम, भिकारी, पेंटर, या आमच्या समाजाला त्यांना याच्यामध्ये गुरफडून टाकायचं आहे. म्हणून ही व्यवस्था आपली मोठी झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच निर्मित ग्राहक सहकारी संस्थेचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शॉपी आपल्याला सुरू करायची आहे. तर आलेल्या सर्व समाज बांधवांना, बंधू भगिनींना विनंती करतो, आपली छोटीशी शॉपी आपण डंपिंग रोडला प्रायोगिक तत्वावर चालू केली आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यायचंय आणि जबर तेवढं सामान खरेदी करायचंय. कारण मला माहिती आहे माझ्या बसलेल्या माता भगिनी या छोट्या गोष्टीसाठी विचार करतात. मी बघितलेला आहे, अरे त्या ठिकाणी कांदे, अगं बाई त्या ठिकाणी कांदे 100 रुपयाचे 8 किलोमीटर चल तिकडं. इथं या मार्केटमध्ये 100 रुपयाचे 5 किलो, तिकडे 8 किलोमीटर चल. तर आमच्या माय भगिनी तिकडे जातात आणि कांदा, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगितलं तर महिलांचं काम 2 ठिकाणी असतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उतारी. मी सांगतो, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती राष्ट्राला उतारी. बरोबर का नाही. पाळणा सगळ्यांच्याच असतो.
महिलांचं 2 ठिकाणी काम असतं. उदाहरण घ्या, माझी बहीण आहे, तिचं नाव आहे इंगोले. लग्न झाल्यानंतर तिचं नाव काय होतं? जे बी काय असेल ते, म्हणजे 18 वर्षापर्यंत महिला मुलगी जी काय असेल ती माझ्या घरचं नाव लावते. 18 वर्षाच्या नंतर 20 वर्षांनी जेव्हा ते लग्न होतं ती नवऱ्याच्या घरी जाते, नवऱ्याच्या घरी तिचं आडनाव बदली होतं. म्हणजे आपल्या महिला 2 ठिकाणी दिवा लावतात. तर महिला ज्यांच्या घरामध्ये सक्षम आहेत ते घर नक्कीच मोठं होतं. आणि ते मोठं शिकलेल्या महिला त्या मुलांना मी एक छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो, वेळ आपल्याला कमी आहे. ब्राह्मण लोक काय करतात, मी RSS मध्ये 14 वर्ष काम केले. 14 वर्ष असं मी ऐकले. रामाने वनवास काहीतरी 12 वर्ष काढला, मला माहित नाही, पण मी 14 वर्ष RSS मध्ये काम केलं. तर मी जेव्हा RSS मध्ये काम करत असतो, काम करत असताना ते लोक काय करायचे माहितीये का, ज्यांच्या घरी जेव्हा मुलाचं बारसं होतं तेव्हा ती महिला काय म्हणते, मी ह्या मुलाला कलेक्टर करणार, शपथ खाते. दुसरी महिला म्हणते, मी ह्या मुलाला तहसीलदार करणार, शपथ खाते. आणि आमची महिला काय म्हणते, हाड 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 हाड. म्हणजे आमची लहानपणीपासून हाडाड शेवटपर्यंत आमची हाडाड असते. तर मी या ठिकाणी थांबतो आणि आपण सर्वजण आलात, सर्वांचं स्वागत करतो आणि सगळ्या महिलांना सांगतो